मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फांजीची भाजी कशी घ्यायची, कशी निवडायची ते बघूया। ज्या पानाच्या देठाजवळ काळा टिपका आहे ती भाजी फांजीची आहे। दोन्ही साईडला काळा टिपका। आता फांजीची भाजी तोडण्याची पद्धत बघा। एक एक पान असं तोडावं लागतं, म्हणून हे तोडायला पण खूप वेळ लागतो। असे खोदल्यानंतर याची जी मूळ निघते, तर ही मूळ चहामध्ये टाकून याचा चहा करतात। ही कोरल्याची भाजी आहे। आपण बघू शकता ही कुरडूची भाजी आहे। कुरडू, कळलूक, शहामेंढा असं या भाजीचं नाव आहे। आज आपण आलेलो आहे फांजीची भाजी घ्यायला। 8 दिवस सतत पाऊस, भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडला आणि आता सध्या 3-4 दिवसापासून पाऊस नाही, तर म्हटलं फांजीची भाजी भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला मिळेल, म्हणून आम्ही आज फांजीची भाजी घ्यायला आलेलो आहे। आपण बघत आहात की भाजी आहे पण वरती आहे, आणि नेहमी जेव्हा आम्ही येतो तेव्हा भाजी खाली असते। सहज आपल्या हाताला ती भाजी लागते आणि आपण ती भाजी घेऊ शकतो। तर बघा, अशा प्रकारची ही फांजीची भाजी आहे। तर बघा ही भाजी कशी असते। आपल्याला हे गोल पानं असतात आणि याच्या देठाजवळ हा काळा टिपका असतो। या भाजीची हीच ओळख आहे। ज्या पानाच्या देठाजवळ काळा टिपका आहे ती भाजी फांजीची आहे। दोन्ही साईडला काळा टिपका आणि पानं अशा प्रकारे। आणि या भाजीपासून काय काय आपण रेसिपी करू शकतो, तर ही सर्व रेसिपी माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे आणि यापुढेही नवीन नवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे। तर आता आपण मस्त कोवळी कोवळी फांजीची पानं तोडून घेत आहोत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फांजीची भाजी कशी घ्यायची, कशी निवडायची ते बघूया। सर्वात आधी तर फांजीची भाजी कशी तोडायची। आता बघा, हा फांजीच्या भाजीचा वेल आहे। आता हा वेल पूर्ण तोडायचा नाही का, कारण हा वेल जर आपण पूर्ण तोडला तर पुढच्या वेळेस आपल्याला ही भाजी मिळणार नाही, आणि ही भाजी ना लवकर मिळत नाही। तुम्ही आजूबाजूला जर बघितलं तुम्ही, तर तुम्हाला असे पानं खूप दिसतील, पण ते फांजीची भाजी नसेल। पावसाळ्यामध्ये 2 ते 3 वेळा आम्ही इथे येऊन ही भाजी नेत असतो, आणि जेव्हा आम्ही ही भाजी घ्यायला येतो तेव्हा इथे भरपूर प्रमाणामध्ये गवत असते आणि ही भाजी तोडायला भीती वाटते, कारण गवत भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे आणि भाजी तोडायला तिथे जवळ जायला भीती वाटते। परंतु आता बघा, इथे जराही गवत नाही आहे, ते एकदम छोटं छोटं गवत आहे आणि भाजी पण खूप उंच आहे। तर आता ही भाजी तोडायसाठी आम्ही हा विळा आणलेला आहे। आता या विळ्याच्या साहाय्याने फांद्या ओढून घेणार आहे, खेचणार आहे आणि भाजी तोडणार आहे। भाजी घरामध्ये सर्वांना खूप आवडते आणि ही भाजी चवीला खूप मस्त आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण हे रेसिपी करू शकतो आणि खाऊ शकतो। पावसाळ्यामध्ये मिळणारी ही रानभाजी आहे। बघा, भाजी आपल्याला किती प्रमाणामध्ये दिसते, परंतु ती वर आहे। तर आता आपण विळ्याच्या साहाय्याने ती खाली थोडी खेचून याची पानं तोडून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता, मम्मी फांजीची भाजी घेते। यावेळेस पाऊस उशिरा झाल्यामुळे बघा, हे झाड पूर्ण मोकळं आहे, नाहीतर गवताने पूर्ण दाट आणि भरलेलं असतं, म्हणजे तुम्ही आतमध्ये काय इथपर्यंत पण जाऊ नाही शकत। आता बघू शकता, माझा हात आतपर्यंत जाऊ शकतो। आजूबाजूचा जर तुम्ही परिसर बघितला तर तुम्हाला असं वाटेल की बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे, पण आता हे झाड बघा, हे झाड पण सुकलेलं आहे। त्यानंतर इथे पण तुम्ही बघू शकता, एवढ्या परिसरात आहे ना खूपशा अशा भाज्या आपल्याला मिळतात, पण यावेळेस आपल्याला फक्त फांजीची भाजी दिसते। अजून 15 ते 20 दिवसानंतर जर पाऊस बऱ्यापैकी झाला तर आपण पुन्हा इथे येऊ, पुन्हा बघू भाजी मिळेल तर, पण आज सध्या तर जास्त भाज्या नाहीत इथे। तुम्ही आजूबाजूचा परिसर बघा एकदा, किती सुंदर वातावरण आहे। मला माहिती नाही तुम्हाला कॅमेरामध्ये दिसेल की नाही, पण समोर शहाडची नदी आहे आणि नदीच्या राईट साईडला एक रस्ता जातो, आपण तिथे आलोय। तुम्ही ऐकून शॉक व्हाल, या भागात आहे ना मोर सुद्धा आहे।
जर तुम्ही संध्याकाळी 4-5च्या जवळपास आले, जेव्हा थोडंसं अंधारून येतं, तेव्हा तुम्हाला मोराचा आवाजसुद्धा ऐकायला मिळेल. मित्रांनो, याच्या आधी पण आपण विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलवरती फांजीच्या भाजीच्या बऱ्याचशा रेसिपीज बघितल्या आहेत. तुम्ही चॅनलवरती चेक करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे काही रेसिपीजचे लिंक्स आहेत ते मी मेन्शन करेल. आणि तुमची फेवरेट कुठली रेसिपी आहे फांजीच्या भाजीची ती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. माझी पर्सनल फेवरेट आहेत फांजीच्या भाजीच्या भाकरीत. खूप टेस्टी लागतात, करून बघा. ज्यांना रानभाज्या खायला आवडत नाहीत ते सुद्धा ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. भांजीची भाजी महाराष्ट्रात खूप ठिकाणी मिळते, पण याची ओळख नसल्यामुळे लोक ही सहसा खात नाही. आता हा वेल जर तुम्ही बघाल तर विदर्भात सुद्धा असतो. त्यानंतर मी साताऱ्यात गेलेलो, तिथे सुद्धा मला हा वेल दिसला. त्यानंतर कोकणात सुद्धा हा वेल तुम्हाला बघायला मिळेल. आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी या भाजीचे वेगळे वेगळे नाव आहेत. काही ठिकाणी याला फांजीची भाजी म्हणतात, काही ठिकाणी याला फांग भाजी म्हणतात, फांदीची भाजी सुद्धा या भाजीला म्हणतात. आणि काही काही ठिकाणी तुम्हाला ही भाजी या भाजीच्या पानांवरती पर्पलिश शेड मिळेल. तर असं नको वाटायला तुम्हाला की ही भाजी ती नाही. आता मम्मी जिथून पानं तोडते ना, हे ठिकाण आमचं फिक्स आहे. इथे आलं म्हणजे फांजीची भाजी आम्हाला 100% मिळेलच. आता याच्या मागे एक कारण आहे की का आम्हाला इथेच भाजी मिळते. कारण ही भाजी तोडण्याची एक स्पेसिफिक पद्धत आहे जी तुम्हाला माहीत असली पाहिजे. आता तुम्ही बघू शकतात, हा फांजीच्या भाजीचा वेल आहे. ठीक आहे, हा पण फांजीच्या भाजीचा वेल आहे वरती. आता मी काय करू शकतो, डायरेक्टली हा वेल पकडू शकतो आणि खेचू शकतो. जास्त वेळ लागणार नाही, पण पुन्हा त्या वेलाला ही भाजी येण्याची शक्यता कमी असते मग, कारण फांजीच्या भाजीचा वेल जास्त जगत नाही. आता फांजीची भाजी तोडण्याची पद्धत बघा. एक एक पान असं तोडावं लागतं, म्हणून हे तोडायला पण खूप वेळ लागतो. तुम्ही फांदी तोडू नाही शकत, तुम्हाला एक एक पानच तोडावं लागतं. आणि ही तोडायची पण आपली एक वेगळी मजा आहे. दरवेळेस आम्ही जेव्हा येतो तेव्हा गुडघ्या एवढं हे गवत असतं. आणि आता तुम्ही बघा हे गवत केवढंच आहे. आणि याच वेळेस जूनच्या एंडला किंवा जुलैच्या स्टार्टिंगला आता आम्ही सशासाठी गवत घेतोय. आता इथे स्लोप आहे, खाली उतरताना खूप भीती वाटते, तर हळूहळू जायचंच नाही, डायरेक्ट धावत सुटायचं. मित्रांनो बघा किती घनदाट झाडी आहे. आता मी सध्या कॅमेराची ब्राईटनेस फुल केली आहे म्हणून तुम्हाला कदाचित दिसत असेल, नाहीतर इथे पूर्ण अंधार आहे एवढ्या ठिकाणावरती. हे बघा मित्रांनो, या शेतात युजली भाताची शेती करतात. तिथे पण आपण बघू शकता भात पेरलाय. इथे बघा एक विहीर सुद्धा आहे. विहिरीला पाणी देखील आहे. वाव, माहिती नाही ही विहीर किती खोल आहे. जर माहिती असतं तर नक्की पोहलो असतो मी या विहिरीत. पण अनोळखी विहिरीत आणि अनोळखी तलावात कधीच पोहू नये. ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. तर याचं नाव काय आहे, कदाचित तुमच्या भागात या वनस्पतीला काय म्हणतात, तर हे कमेंट करून मला अवश्य सांगा. परंतु आमच्या भागामध्ये याला वासन म्हणतात. आणि याचे मूळ असे खोदल्यानंतर याची जी मूळ निघते, तर ही मूळ चहामध्ये टाकून याचा चहा करतात. आणि ह्याचा चहाला अतिशय सुंदर वास येतो आणि चवही खूप मस्त लागते. तर आपण ती आता मूळ आता खोदून घेऊ. हे बघा, एक प्रकारे कंदच असतो आणि कंदाला हा असा वेल आणि हे अशी पानं असतात. तर ही मूळ आता आपल्याला स्वच्छ धुवून चहामध्ये टाकायची आहे. ज्याप्रमाणे आपण गवती चहा, विलायची किंवा अद्रक ठेचून टाकतो, त्याचप्रमाणे आपल्याला ही मूळ आता स्वच्छ धुवून काढायची आहे आणि ठेचून चहामध्ये टाकायची. आणि याचा चहा चवीला अप्रतिम लागतो, खूप सुगंध या चहाला येतो. तर रानामध्ये आपण आलेलो आहे आणि आपल्याला या वेलाची मूळ भेटलेली आहे आणि याचा आता आपण चहा बनवणार आहोत. आपण बघू शकता ही कुरडूची भाजी आहे. कुरडूक, कळलूक, शहामेंढा असं या भाजीचं नाव आहे. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावे आहेत
आणि ही भाजी आता पाऊस नसल्यामुळे ही भाजी छोटी छोटी आहे. जर पाऊस असता तर कदाचित ही भाजी एवढी एवढी झाली असती आणि आपल्याला भाजी बनवायला भाजी घेता आली असती. परंतु बघा भाजी खूप छोटी आहे. ही कोरल्याची भाजी आहे. झाड जरी आपलं लहान दिसत असेल तरी सुद्धा आता याला मस्त कोवळी कोवळी पानं आहेत. तर आपण ही कोवळी पानं भाजीसाठी घेऊ शकतो. तर बघा ही पण कोवळं पान आहे, पण हे कीटकांनी खाल्लेलं आहे. तर इथून आपण ही भाजी तोडून घेऊ. तर या भाजीची रेसिपी, ही भाजी कशी बनवायची आहे किंवा याचे काय गुणधर्म आहे हे आता मी आपल्या चॅनलवरती लगेच अपलोड करणार आहे. माझ्या चॅनलवर जाऊन माझी ही भाजीची रेसिपी बघू शकता. ज्याप्रमाणे आपल्याला ही भाजी आवडते त्याचप्रमाणे कदाचित किडे कीटक जे रानामध्ये कीटक असतात, किडे असतात, त्यांना ही भाजी आवडत असेल. म्हणून ही भाजी बघा, भाजीची पानं अशा प्रकारे त्यांनी कुरतडलेली आहे आणि खाल्लेली आहे. तर आता आपण या भाजीची मस्त कोवळी पानं तोडून घेऊ. आपण जंगलात आलेलो आहे आणि जंगलामध्ये अशा प्रकारे भरपूर रानभाज्या आहेत आणि त्या आता आपण शोधून घेणार आहोत. आणि ह्या भाज्या घेताना आपल्याला त्या भाजीची पूर्णपणे माहिती असायला हवी, ओळख असायला हवी, तेव्हाच आपण त्या भाज्या घ्यायच्या आणि बनवून खायच्या. तर बघा अशा प्रकारे कोवळी पानं आपल्याला या भाजीसाठी घ्यायची आहे. तर अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी, तसेच पावसाळी रानभाज्यांची माहिती, ओळख तसेच रेसिपी आपल्या चॅनलवरती यापुढे मी अपलोड करणार आहे. तर आपल्याला आवडल्यास अवश्य बघावी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.